सकाळी 9:15 9:30च्या दरम्यान जेव्हा मी खाली आलो दर्शन घ्यायला, तर मंदिराच्या बाजूलाच दोघं जण मास्क घालून उभे होते आणि त्यांनी कृष्णा आंधळेंनी जो मास्क खाली केला, एका सेकंडमध्ये त्याला ओळखलं आणि मला बघून तो तिथून असा पसार झाला. त्याच्या मागं जाता जाता तो मखमालाबादच्या दिशेने गेला आणि त्वरित गंगापूर पोलीस स्टेशनला फोन करून राजपूत साहेबांना लगेच बोलून घेतलं. इथं नेमकं तुम्ही ओळखलं कसं की तो कृष्णा आंधळे? गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोच, एका बातम्या अशा आल्या का तो नाशकात फिरतोय आणि 3 महिन्यापासून जे काही बीडचं जे काही संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण चालू आहे सगळे बघतोय आपण. त्याच्यामुळं 1 मिनिटांनी किंवा 1 सेकंड पण नाही बघितलं आणि लगेच गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला. असं लगेच त्याला 10,000% मी नाशिकला इथं सहदेव नगरमध्ये दत्त मंदिरापाशी बघितलं. मी तुम्ही बघितलं नेमकं तो काय करत होता नेमकं या ठिकाणी? तो काहीतरी दोघं जण काहीतरी असे बोलत होते एकमेकांशी आणि माझी जेव्हा नजर गेली त्याच्याकडं तर हळूच गाडीवर बसला आणि गंगापूर आपलं मखमालाबादच्या दिशेने तो निघून गेला. साधारणतः किती वाजता तुम्ही त्याला 9:32 मिनिटाला 9:32 ही घटना घडली इथं. तो नेमका त्याच्याकडे गाडी कोणती होती? त्याच्याकडे मोटरसायकल होती, ब्लॅक कलरची मोटरसायकल होती त्याच्याकडे. त्याच्या पाठलाग केला मी, परंतु तो पसार होऊन गेला.